सावता महाराज, जाणता राजा शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले, लोकराजा छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत गाडगेबाबा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, स्त्री शिक्षणाची आई सावित्रीबाई फुले यांना प्रथम मी वंदन करतो। आज या मोहोळच्या नवीन विस्तारित अशा या शहरामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांची 190वी जयंती, त्यानिमित्त या मोहोळ नगरीचे पहिले नगरपंचायतीचे अध्यक्ष माननीय रमेश बारसकर, उपनगराध्यक्ष तलबदार साहेब, या ठिकाणी भानवसे साहेब, भानवसे गुरुजी आणि आपण सर्वजण या ठिकाणी जमलेले आहेत। त्यामध्ये आमचे गोरख गोडसे, आपण सर्वजण तरुण मंडळी या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या या पुतळ्याचं या ठिकाणी अनावरण झालं असं या ठिकाणी मी घोषित करतो। महात्मा ज्योतिराव फुले हे एक अप्रतिम असं शतपैलू सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिराव फुले यांनी अनेक प्रकारची कामं केलेली आहेत। त्याच प्रकारे आज या ठिकाणी बारसकर साहेबांना मला सांगायचं आहे की आपण या मोहोळमध्ये कुरुल रोडवर हा पुतळा अनावरण केलेला आहे। महात्मा ज्योतिराव फुले याच रोडवरनं कुरुलला गेले होते आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपला सार्वजनिक सत्यधर्म यांचा अखंड पहिला हा लिहिलेला होता आणि तो वाचण्यासाठी कुरुलचे पाटील यांनी एकदा पुण्यावरून आणला होता, परंतु कुरुलच्या पाटलांनी तो परत केला नाही असं महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या समग्र वाङ्मयामध्ये लिहिलेलं आहे। त्यामुळं महात्मा ज्योतिराव फुले यांना ज्यावेळेला शेवटी 1889ला पॅरालिस झाला, त्यावेळेला उजवा हात चालत नव्हता, तरी महात्मा ज्योतिराव फुले यांनी डाव्या हाताने परत सार्वजनिक सत्यधर्माचं लिखाण केलं आणि आपल्यासाठी या सर्व जाती धर्माच्या भिंती तोडून सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना केली। महात्मा ज्योतिराव फुले हे अतिशय मोठे कॉन्ट्रॅक्टर होते। त्यांची पुणा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनी होती आणि या पुणा कमर्शियल कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुंबईमध्ये जे CST स्टेशन आहे म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनल, हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी 100 वर्षाच्या गॅरंटीवर बांधलेलं आहे। त्याचबरोबर त्या CST स्टेशनाच्या समोरच महाराष्ट्र टाइम्सची बिल्डिंग आहे, पोस्ट ऑफिसची बिल्डिंग आहे, मुंबई महानगरपालिकेची बिल्डिंग आहे। अशा अनेक बिल्डिंगाचं काम जे आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुणा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीच्या माध्यमातून मुंबईमध्ये केलेलं आहे। महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुंबईमध्ये
महिलांचं केश वेपन करून त्यावेळेला विद्रूप केलं जात होतं की त्यांच्या पती वारल्यानंतर केस कापून महिलांना विद्रूप केलं जात होतं. त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुंबईमध्ये न्हावी समाजाचा संप घडवून आणला आणि हे विद्रूपीकरण थांबवलं. हे महात्मा ज्योतिराव फुले यांचं काम आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या मदतीनं मुंबईमध्ये कामगार चळवळ चालू केली आणि 1 मे हा दिवस जो कामगार चळवळीचा दिवस आहे, 1 मे ही कामगारांना जी सुट्टी दिलेली आहे ते नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नातून मिळालेले आहे. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा 11 मे 1888 रोजी कोळीवाड्यामध्ये जो सत्कार करण्यात आला आणि त्यामध्ये एक पदवी देण्यात आली ती म्हणजे महात्मा ही पदवी मुंबईमध्ये कोळीवाड्यात 11 मे 1888 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांना आपले नारायण मेघाजी लोखंडे आणि त्यांच्या सहकार्याने हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी मुंबईमध्ये उपस्थित राहून ही महात्मा ही पदवी दिलेली आहे. महात्मा गांधी सुद्धा ज्यावेळेला पुण्यामध्ये आले होते, येरवडा जेलमध्ये होते, त्यावेळेला महात्मा गांधींनी सांगितलं की सच्चा महात्मा वो है वो जो है महात्मा ज्योतिराव फुले है. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांचं इतकं महत्व होतं. महात्मा ज्योतिराव फुले यांची पुन्हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनी जी होती त्या कंपनीतून जो नफा झाला तो 1 वर्षाचा नफा हा महात्मा ज्योतिराव फुले यांचा 150 वर्षापूर्वीचा नफा हा 12 लाख रुपये होता आणि 12 लाख रुपयावर ते इन्कम टॅक्स भरत होते. महात्मा ज्योतिराव फुले यांचं उत्पन्न वर्षाचं 12 लाख रुपये आणि त्यासमोर या देशातील मोठा उद्योगपती टाटा, या टाटा उद्योगाचा जो नफा होता तो फक्त 20,000 रुपये होता. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले हे भारतातील पहिले सर्वात मोठे उद्योगपती होते. महात्मा ज्योतिराव फुले हे क्रांतिकारक समाज सुधारक होते. महात्मा ज्योतिराव फुले यांचं लग्न 1840 झालं आणि सावित्रीबाई फुले यांच्याबरोबर लग्न झाल्यानंतर लग्नानंतर सावित्रीबाई फुले यांना त्यांनी शिक्षण दिलं आणि या देशातील पहिली ट्रेन शिक्षिका म्हणून 1 जानेवारी 1848 रोजी सावित्रीबाई फुले या पहिल्या या देशातल्या अध्यापिका झाल्या आणि त्यांनी पुण्यामध्ये या देशातील पहिली मुलींची शाळा भिडेवाड्यामध्ये काढली. आता आपल्याला माहित आहे का भिडेवाडा म्हणजे कुठं आहे? पुण्यामध्ये भिडेवाडा किती जणांनी पाहिलेला आहे? परंतु मला माहित आहे पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचं जे मंदिर आहे ते मंदिर सर्वांनी पाहिलेलं आहे. जेव्हा पण तुम्ही त्यावेळेला तिथं जाल त्या मंदिराच्या पूर्वेला ज्यावेळेला तोड कराल त्यावेळेला तो भिडेवाडा आपल्याला दिसेल आणि त्या भिडेवाड्यामध्ये कोणतीही ओवाळणी न करता त्या ठिकाणी भिडेवाड्याचं दर्शन घ्यावं एवढीच मी विनंती या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 190व्या जयंतीनिमित्त करतोय. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना गुरु मानलं अण्णाभाऊ साठे यांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरु मानलं महात्मा ज्योतिराव फुले यांना. महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुरु मानलं छत्रपती शिवाजी महाराजांना. आज मुंबईमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचे शिष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गुरु छत्रपती शिवाजी महाराज या दोघाही गुरु आणि शिष्याचं स्मारक मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय स्मारक होत आहे. परंतु मुंबईमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचं स्मारक का होत नाही याचं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा समाज जागा झाला, त्यांनी आंदोलन केलं आणि त्यांनी अनेक मागण्या केल्या, त्यामुळं शिवाजी महाराजांचं स्मारक मुंबईमध्ये समुद्रात होत आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा समाज जागा झाला आणि त्यांनी मागणी केली, त्यांनी चळवळ केली आणि त्यांनी रस्त्यावर आले म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक मुंबईमध्ये हिंदू मिलमध्ये होत आहे. म्हणून मला या तरुणांना सांगायचं आहे की आपण सुद्धा आता जागृत झालं पाहिजे
बीसी, ओबीसी, एससी, एसटी, एनटी, मागासवर्गीय, त्याचबरोबर अल्पसंख्याक या सर्वांनी मिळून एक चळवळ उभा केली पाहिजे आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचं आंतरराष्ट्रीय स्मारक हे मुंबईमध्ये झालंच पाहिजे अशी ही मागणी बारसकर साहेब मी या ठिकाणी करतोय. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी या देशातील पहिली शाळा जी काढली ती भिडेवाड्यामध्ये काढली. पहिली शाळा या देशातील मुलींची पहिली शाळा आणि या भिडेवाड्याचं आरक्षण करून त्या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचं आंतरराष्ट्रीय स्मारक हे पुण्यातील भिडेवाड्यामध्ये झालंच पाहिजे ही दुसरी मागणी आहे आपली. या ठिकाणी अनेकांना भारतरत्न पुरस्कार दिला जातो, परंतु महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना आतापर्यंत अजून भारतरत्न पुरस्कार दिलेला नाही. तर आज या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 190व्या जयंतीनिमित्त मी या ठिकाणी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले या फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार हा दिलाच पाहिजे अशी मागणी या ठिकाणी करतो. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अनेक कामं केलेली आहेत. त्यातील अनेक कामं शेतीविषयक आहेत. त्यांनी सांगितलेलं पाणी अडवा आणि पाणी जिरवा हे धोरण 150 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेलं आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी अनेक संशोधन केलेले आहेत. महात्मा ज्योतिराव फुले यांनी खतं, बी बियाणं याच्यावर अभ्यास केलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी संशोधन करून कापसाची जात जी निवडली. आपण कापूस पाहिलेला असेल तर कापूस जो आहे तो पांढऱ्या कलरचा आहे, परंतु महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांनी लाल कापूस, निळा कापूस, हिरवा कापूस अशा प्रकारचे कलर कापूस काढण्याचं काम, बी बियाणं निर्माण करायचं काम हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेलं आहे. म्हणूनच आज आपल्याला जे गुलाब दिसत आहेत ते पिवळे गुलाब, पांढरे गुलाब, लाल गुलाब, नारंगी गुलाब हे जे गुलाब दिसत आहेत हे सर्व गुलाबाचं कलरचं जे संशोधन आहे हे महात्मा ज्योतिराव फुले यांची देण आहे. म्हणून मला या तरुणांना सांगायचं आहे की आपली वृत्ती ही संशोधन पाहिजे, संशोधक पाहिजे आणि विज्ञानवादी पाहिजे. महात्मा ज्योतिराव फुले हे विज्ञानवादी होते, ते सत्यशोधक होते आणि या सत्यशोधकामधूनच महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक जो समाज निर्माण केला. आज मी या ठिकाणी बारसकर साहेबांना सांगणार आहे की या मोहोळ आणि मोहोळच्या परिसरामध्ये एक चांगली तरुणांची फळी निर्माण झाली पाहिजे आणि या तरुणांच्या फळीच्या मार्फतच महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि संत शिरोमणी सावता महाराज सुद्धा आपल्यापासून फक्त 30 किलोमीटरवर आहेत. त्यांचंही अवर्ग तीर्थक्षेत्र अजून झालेलं नाही. 1998 साली त्या ठिकाणी आपले त्यावेळेचे उपमुख्यमंत्री मुंडे साहेब, गोपीनाथ मुंडे साहेब यांनी अकलूजमध्ये घोषणा केली. त्यावेळेला अवर्ग तीर्थक्षेत्राची त्या ठिकाणी शासनामध्ये नोंद केली जाईल आणि अवर्ग तीर्थक्षेत्र दिलं जाईल. परंतु आतापर्यंत नुसत्या घोषणा झालेल्या आहेत आणि हे घोषणाबाज सरकार आहे. म्हणून मी या ठिकाणी सांगतोय की कुठलेही मेळावे घेण्याच्या अगोदर अवर्ग तीर्थक्षेत्र झाले का ना झाले याची मागणी आपण त्या ठिकाणी सभेमध्ये प्रत्येकाने केली पाहिजे आणि नुसत्या घोषणा करू नका. तर त्या ठिकाणी अवर्ग तीर्थक्षेत्र हे विकसित करा आणि अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्या, ही एक मागणी आपण करतोय. त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची जे स्मारक आहेत ते स्मारक छोटी छोटी आहेत. तर अशा स्मारकामध्ये सुद्धा आजूबाजूची जमीन अक्वायर करून त्या ठिकाणी पुण्यातलं स्मारक हे मोठ्या प्रमाणात करावं. त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा वारसा पुढे नेण्यासाठी जे त्यांचं साहित्य आहे ते साहित्य मोठ्या प्रमाणात छापाई करावी. त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले यांचे जे गुलामगिरी पुस्तक आहे ते पुस्तक ज्या वेळेला आपले नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांनी ज्या वेळेला मुंबईमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ज्या वेळेला बराक ओबामाला ते गुलामगिरीचं पुस्तक दिलं त्यावेळेला बराक ओबामाने सांगितलं की हे पुस्तक मी अमेरिकेतल्या शाळेमध्ये पाठ्यक्रमामध्ये लावतो. परंतु आज या महाराष्ट्रामध्ये हे पाठ्यक्रमामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचं जे वाङ्मय आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांचं जे लिखाण आहे या पाठ्यक्रमामध्ये द्यावं ही एक मागणी या ठिकाणी करतो. आणि त्यानंतर
दुसरी जी मागणी आहे, जी महत्वाची मागणी आहे, ती मागणी म्हणजे आमच्या ओबीसी नेत्यावर जे अन्याय होतात ते अन्याय थांबवण्यासाठी तरुणांनी पुढे आलं पाहिजे. कारण तरुण सगळे व्हॉट्सअपवर आहेत आणि व्हॉट्सअपवर सगळे वाघाबरोबर चिन्ह काढतायत आणि वाघाबरोबर महात्मा ज्योतिराव फुले यांना जोडतात. कारण महात्मा ज्योतिराव फुले हे विद्वान आहेत. महात्मा ज्योतिराव फुले यांना जनावरांची प्रतिकृती त्याच्या शेजारी ठेवू नका. वाघ हे जनावर आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बरोबर आपण जे वाघाचं चिन्ह लावताय ते चिन्ह लावू नका. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बरोबर आपण जे मागणी करताय त्या मागण्या त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या मागण्या करतात आणि वाघाचं चिन्ह दिलं जातं. परंतु मी या ठिकाणी बारसकरांना एकच मागणी करतोय की आपल्या समाजावर भंडारा जिल्ह्यातील लाखंदूर येथे ज्या वेळा एका 10वीत शिकत असलेल्या मुलीवर 5 नराधमाने बलात्कार केला, त्याची व्हिडिओ फीत काढली आणि त्या व्हॉट्सअपवर व्हायरल झाली. असं हे आव्हान आपल्या तरुणांनी पेललं पाहिजे आणि अशा अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठलं पाहिजे. यासाठी मी या ठिकाणी अशी त्या घटनेचा निषेध करून मागणी करतो आणि धन्यवाद देतो. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय भारत. जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती.